आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व आधार कार्ड धारकांसाठी एक महत्वाची तर दुसरी आनंदाची व दिलासा देणारी अशा दोन बातम्या देणार आहोत। तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। केंद्र सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया द्वारे जारी होणारे आधार कार्ड हे सध्या प्रत्येक सरकारी कामांसाठी अत्यंत आवश्यक आहे। याशिवाय विविध सरकारी योजना, नवीन मोबाईलचे सिम कार्ड खरेदी करण्यापासून बँकेत खाते उघडण्यापर्यंत, त्याशिवाय गॅस कनेक्शन, केवायसी अपडेट करण्यापर्यंत, आता तर लहान मुलांच्या शाळेत प्रवेशासाठी पण आधार कार्डची मागणी केली जात आहे। त्यासोबतच पत्त्याचा पुरावा म्हणून देखील आधार कार्ड हे महत्वाचे कागदपत्र आहे। आधार कार्डचा गैरवापर रोखण्यासाठी केंद्र सरकारची संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने मृत व्यक्तींचे आधार कार्ड बंद करण्यास म्हणजे निष्क्रिय करण्यास सुरुवात केली आहे। आधार डेटाबेसची अचूकता आणि अखंडता कायम ठेवण्यासाठी UIDAI ने आतापर्यंत देशभरातील जवळपास 2.5 कोटीहून अधिक आधार क्रमांक निष्क्रिय केले आहेत। एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास संभाव्य ओळख व फसवणूक टाळण्यासाठी, त्याशिवाय सरकारी योजनांचा व अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी अशा आधार क्रमांकाचा गैरवापर रोखण्यासाठी असे आधार क्रमांक ब्लॉक करणे आवश्यक असल्याचे PIBच्या म्हणजेच प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे। 24 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदणीकृत मृत्यूंसाठी UIDAI ने माय आधार पोर्टलवर कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाला असल्यास त्याची सूचना देण्यासाठी एक सेवा सुरू केली आहे। आता आधार कार्ड संदर्भात दुसरी आनंदाची व दिलासा देणारी बातमी पाहूया। केंद्र सरकारची आधार बनवणारी संस्था भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण अर्थात UIDAI ने एक महत्वाचा आदेश दिला आहे। ज्या 5 ते 7 वर्ष आणि 15 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांनी अद्याप देखील बायोमेट्रिक तपशील अपडेट केलेले नाहीत, त्यांनी हे काम लवकरात लवकर करून घ्यावे। 5 ते 17 वर्ष वयोगटातील मुलांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळतो, मात्र या वयोगटातील मुलांचे वय वाढल्याने पुन्हा एकदा त्यांच्या बोटांचे ठसे, चेहरा व डोळ्यांचे बायोमेट्रिक्स आणि फोटो आधार मध्ये अपडेट करणे बंधनकारक आहे। यालाच पहिले अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट देखील म्हणतात। दुसरी चांगली व दिलासादायक बातमी म्हणजे आता 5 ते 7 वर्ष आणि 15 ते 17 वर्ष वयोगटातील सर्व मुलांसाठी आधार कार्ड अपडेट करण्यासाठी 1 रुपया देखील द्यावा लागणार नाही। ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे। सरकारने ही फी पूर्णपणे माफ केली आहे। या निर्णयामुळे कोट्यावधी आधार कार्ड धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे। केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेत यापुढे आता मुलांच्या नवीन नोंदणीसाठी आणि बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही। ही प्रक्रिया पूर्णपणे फ्री म्हणजे मोफत केली आहे। आतापर्यंत या प्रक्रियेसाठी 50 रुपये फी द्यावी लागत होती। केंद्र सरकारच्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाने या संदर्भात बुधवारी म्हणजेच बुधवार दिनांक 13 मे 2026 रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून एक ट्विट करून याबद्दलची माहिती सर्व आधार कार्ड धारकांना आणि देशातील नागरिकांना दिली आहे। दुसरे महत्वाचे म्हणजे आधार प्राधिकरणाने सांगितले आहे की बायोमेट्रिक्स अपडेट केल्यानंतर मुलांच्या आधार क्रमांकात कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही। त्यामुळे बायोमेट्रिक डाटा अपडेट करण्यासाठी जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जावे लागेल। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।